हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये। तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल। आपण गणपती बाप्पांसाठी मोदक वगैरे पण बनवले होते आणि गणपती बाप्पांची आरती छान झाली आणि इशूनी पण छान डान्स केला, तिचा बर्थडे आहे तर। आणि आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे पाहुणे दिसतील आणि पाहुणे वगैरे आणि परत इशूचा बर्थडे सेलिब्रेशन पण होईल या व्हिडिओमध्ये। नक्की व्हिडिओ पूर्ण स्किप न करता बघा, आवडेल तुम्हाला। आणि या व्हिडिओमध्ये आता आमचं जेवण वगैरे पण होईल आणि गणपती बाप्पांचं विसर्जन पण होईल। चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बघत राहा। चला, तुम्ही आतापर्यंत गणपतीची धावपळ पाहिली असेल, व्हॉइस ओव्हरच करून सांगितलं सगळं। आता मी व्हिडिओ शूट करते। आमचं फोटोशूट चालू होतं, सगळे पाहुणे जेवण वगैरे करून गेले। आता आमचं जेवण व्हायचं आहे, आता आम्ही जेवण करू आणि गणपती बाप्पांचं विसर्जन पण करायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघत राहा, पुढे पण गणपती बाप्पांचं विसर्जन पण आहे। तर आता आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन पण करायला जायचं आहे, तर आपण व्हिडिओ बघत राहा तुम्ही, नक्की तुम्हाला मजा येईल व्हिडिओ बघताना। आणि चला आता जेवण करू आपण। बाय बाय। चला तर आम्ही सगळं जेवण वगैरे टेरेसवरतीच ठेवलेलं होतं, कारण पाऊस येण्याची शक्यता होती त्यामुळे। आणि खाली काही आम्ही मंडप वगैरे टाकलेला नव्हता, वरतीच स्लॅब असल्यामुळे आमच्याकडे काही गरज नव्हती मंडप वगैरे टाकायची आणि वरती सगळं ठेवलेलं होतं। आणि हे बघा, इकडे डाळ वरण होतं, भात, इकडे 21 भाज्यांची भाजी जी तुम्ही आदल्या व्हिडिओमध्ये बघितली असेल, डाळ कांदा आणि कोफ्ता पोळी असं सगळं छान स्वयंपाक केलेला होता। आणि इकडे सगळे जेवायला बसलेले होते। इकडे बघा, इशू जिचा बड्डे होता ती इशू आणि परी बघा आता सगळे जेवायला बसले आहे। इकडे मामी, मी, आई, सुषमाताई, भाऊजी सगळे आलेले होते कार्यक्रमाला। बाकी पाहुणे तर गेले होते, आम्हीच राहिलो होतो शेवटी जेवायला, घरचे तर मामा मामी वगैरे पण असतातच आमच्यासोबत शेवटीपर्यंत। आणि इकडे सारिका बघा माझ्या मोठ्यासोबत बसलेली होती आणि तिची पण मस्ती चालू होती। ॲक्च्युली हा व्हिडिओ तेजूने शूट केलेला आहे, त्यामुळे तो थोडासा तुम्हाला स्पीडमध्ये दिसत असेल, कारण त्यांनी पटापट असं शूट केलं सगळं, त्याला कळलं नाही, तो छोटा आहे त्यामुळे। आणि इकडे सगळे जेंट्सचे जेवण झालेले होते, तर सगळे बसले होते। मामा, हे भाऊजी आहे, हे माझे लहान मामा, हे पियाचे मिस्टर, सगळ्यांची ओळख करून देते माझ्या फॅमिलीची। हे भाऊजी आहे माझे आणि माझे बाबा आणि माझे मिस्टर, त्यांचं जेवण व्हायचं होतं, ते आरामात करत होते। आणि सगळे स्वयंपाक वगैरे पण खूप छान टेस्टी झालेला होता। चला तर आता आमचं जेवण वगैरे पण आटोपलं। आता आपण आज इशूचा बड्डे आहे। मगाशी मी जिथे मामाकडे गेली होती ना, तिथे काही बड्डे सेलिब्रेशन मला काही शूट करता नाही आलं, कारण लेट पोहोचली। तर आता परत तिचं बड्डे सेलिब्रेशन होणार आहे, केक कटिंग आहे। तर आता इशूचा आपण केक वगैरे कट करू, तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये। नक्की बघा व्हिडिओ, पूर्ण कंटिन्यू करा आणि इशूला खूप भरभरून शुभेच्छा द्या। फोटो काढायला मग ए सारिका फोटो तर काढ तुझ्या। बघा आमची फॅमिली किती मोठी आहे। इशूचा बड्डे आम्ही घरीच सेलिब्रेट केला, तरी किती सारे जण होते इशूच्या बड्डेला। आणि आता सगळे केक कटिंग झाल्यानंतर आता तिला केक वगैरे देत आहे। हे माझे मोठे मामा मामी आहे, इशूचे मोठे बाबा आणि मोठी आई। तर ती खूप लाडकी आहे सर्वांची आणि खूप लाड पण करतात तिचे। ती डान्स पण खूप छान करते इशू, तुम्ही तिचा डान्स पण बघितला असेल आधीच्या व्हिडिओमध्ये, नसेल बघितला तर नक्की तुम्ही त्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये जाऊन बघा, तिथे इशूचा डान्स पण आहे। आणि परी पण मस्त उभी होती तिच्यासोबत केक खायला, तिला पण केक चारला सगळ्यांनी। आणि आता हे माझे लहान मामा पण येणार आहे, आता लहान मामा आहे माझे आणि लहान मामी पण दिसेलच तुम्हाला पुढे, बघत राहा व्हिडिओ। आणि इशूला पण त्यांनी पण केक चारला, परीला पण केक चारला।
चला तर आता गणपती बाप्पांच्या विसर्जनाची पण वेळ झाली होती. आता तोच व्हिडिओ येईल तुम्हाला पुढे. चला तर गणपती बाप्पा आता चालले आपल्या गावाला. तर 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असतात. त्यांची 10 दिवस आपण सेवा करतो. इतकं छान वाटतं घरी आणि 10 दिवस घरातलं वातावरण पण खूप प्रसन्न राहतं. दिवसभर आपण बिझी असतो गणपती बाप्पांसोबत. आणि आता 10 दिवसानंतर गणपती बाप्पा चालले तर आपलं घर पण खूप रिकामं वाटतं. आम्ही पण गणपती विसर्जन करून आल्यानंतर घरी आल्यानंतर आम्हाला पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. घरी सगळं असं रिकामं वाटत होतं गणपती बाप्पा गेल्यानंतर. मामा येऊन जाईल तिकडे ये पप्पा. हे कार मध्ये ठेवा. चला आम्ही बसलो आता गणपती बाप्पा विसर्जन करायला चाललो आहोत. आणि इकडे आमचे गणपती बाप्पा बसले आहे. आणि आता आपले गणपती बाप्पा चालले. इकडे मामी बसले आहे, इकडे सारिका आहे, तिकडे आई आहे, इशू आहे, इथे माझ्या मांडीवर परी बसली आहे. हे बघा गणपती बाप्पा उठला. प्लास्टिक आणलं गणपती बाप्पा उठला. पियाने प्लास्टिक आणलं. गणपती बाप्पा गणपती का जय जयकार. गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. गुगु बघतोय चांगला आमचे पप्पा आणि गणपती आणला. आमचे पप्पा आणि गणपती आणला. चला गणपती बाप्पांना आम्ही आणलो होतं. आता गणपती बाप्पांना विसर्जन करायसाठी आम्ही नदीवरच आलेलो होतो. कारण आमच्या घरापासून नदी पण जवळच होती, जास्ती अंतरावरती नव्हती. त्यामुळे गणपती बाप्पांना आम्ही विसर्जन नदीमध्येच केलेलं होतं, जवळच होतं तर. आणि बघा आता सारिका आणि अंकुश वगैरे घेऊन येतो गणपती बाप्पांना. आणि इकडे मोठे गणपती बाप्पांचं विसर्जन पण होतं आहे. खूप वाईट वाटतं गणपती बाप्पा जाताना. आणि आमचे पण गणपती बाप्पा जाताना आम्हालाही खूप वाईट वाटत होतं. तर चला तर आता आपले गणपती बाप्पा जातील आणि परत पुढच्या वर्षी नक्की येतील आपल्यासोबत भेटायला आपल्या घरी. तर आता आरती वगैरे पण करू. परत एकदा तिथे गेल्यानंतर आरती करू. आरती काला वगैरे पण ठेवू प्रसाद म्हणून. आणि मग आरती झाल्यानंतर मग गणपती बाप्पांचं पण विसर्जन होईल. तर व्हिडिओ बघत राहा. बोलो श्री गजानन. चला तर गणपती बाप्पांचं विसर्जन वगैरे झालेलं होतं. विसर्जन करताना काही शूट वगैरे केलं नाही. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. मी आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अश्विनी नेवलकर हे माझं चॅनल आहे, तर नक्की त्यावर जाऊन भेट द्या.